त्याच धर्तीवर मुरलीधर मोहोळ प्रकरणामध्ये जोपर्यंत जो आर्थिक व्यवहार झालेला आहे त्या आर्थिक व्यवहार रिटर्न केला जाणार नाही। ज्या बँकांनी लोन दिलं एका दिवसात 2 तासांच्या आत, अशा सगळ्या बँका सस्पेंड का होत नाही? मोहळांच्या प्रकरणात ज्या ज्या बँकांनी लोन देऊ केलं त्या सगळ्या बँका सस्पेंड झाल्या पाहिजेत, त्या बँकांचे चौकशा झाल्या पाहिजेत, त्या चॅरिटी कमिशनरचं निलंबन झालं पाहिजे। आणि पार्थ पवारच्या प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचं की ठीक आहे, 10 लाखाची कंपनीची ॲसेट होती, कंपनीने लोन घेतलं, कंपनीने 300 कोटीचा व्यवहार केला, पण 300 कोटी दिले कोणी? कारण माझा या गोष्टीवर विश्वास आहे की वडील म्हणून दादांना काहीच माहित नाहीये त्याच्यातलं। दादा इनोसंट आहे, दादांना माहितीच नाही। बऱ्याच वडिलांना माहित नसतं आपली मुलं काय करतात ते, त्यामुळे त्यांना माहित नाहीये। पण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।